आता आपण पीसीओएस बद्दल बोलूया. पीसीओएस बद्दल जाणणं गरजेचं आहे, कारण माझ्याकडे बरेच विद्यार्थी येतात जे येऊन मला समोरनं सांगतात की मॅडम आम्हाला पीसीओएस झालेलं आहे, आम्ही नेटवर वाचलं, हे मला झालेलं आहे, ते झालेलं आहे, म्हणजे मला पीसीओएस झालेलं आहे. पाळी अनियमित होणं मात्र ते पीसीओएस नसतं. पीसीओएस इज बेसिकली अ सिंड्रोम म्हणजे त्याचा 3-4 गोष्ट सोबत घडते, तर त्याला आपण पीसीओएसचं नाव देऊ शकतो. पण पीसीओएस म्हणजे काय नेमकं? पीसीओएस म्हणजे शरीरात हॉर्मोन्स अनियमित होणे आणि त्याच्यामुळे पाळी अनियमित होणे. आता पीसीओएस म्हणजे हे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, ह्याचे संकेत काय? आपण कसं ओळखावं की मला पीसीओएस आहे? तर पाळी अनियमित होणं एक गोष्ट आहे. पीसीओएस मध्ये जनरली पाळी उशिराने येते. काही मुलींना 1.5-2 महिन्यांनी येते, काहींना 3-4 महिन्यांनी सुद्धा येते, काही मुलींना गोळी न घेताना पाळी येतच नाही. दुसरं, चेहऱ्यावर पुळ्या येणं किंवा केस येणं किंवा मानेवर काळे डाग येणं, हे सगळे पीसीओएसचे साइन्स आहे. याच्या व्यतिरिक्त आपण ब्लड टेस्टनी किंवा सोनोग्राफीनी सुद्धा ओळखू शकतो की पीसीओएस आहे की नाही. आता हा पीसीओएस का होतं आणि त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो? पीसीओएस बेसिकली शरीरात हॉर्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळे होतं. हे हॉर्मोन्स का डिस्टर्ब होतात? आपल्या जीवनचर्यामध्ये छोटी छोटी गोष्ट असते जे आपल्या शरीराला अफेक्ट करते, पण ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आपण काय खातो, केवढं खातो, कधी खातो, झोपेचं प्रमाण केवढं आहे, पाणी केवढं पितो आपण दिवसभरात, आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी केवढी आहे, आपली धावपळ केवढी आहे, टेन्शनाचं प्रमाण केवढं आहे, हे सगळी गोष्टींनी हॉर्मोन्सवर असर होतो आणि ते पाळीवर दिसतं. पीसीओएस साठी खूप इलाज, गोळ्या आहे, पण त्याचं मेन उपाय म्हणजे ज्या कारणामुळे हॉर्मोन्स डिस्टर्ब झाले होते ते कारण जर आपण नीट केलं नाही तर कितीही तुम्ही गोळ्या घ्या, इंजेक्शन घ्या, त्याचं तात्पुरतं असर दिसतं. लॉंग टर्म जर तुम्हाला पीसीओएसनी सुटकारा पाहिजे तर त्याच्यासाठी तुमची लाईफस्टाईल बदल करणं गरजेचं आहे. मी असं नाही सांगत आहे की सगळ्यांची लाईफस्टाईल चुकीची आहे, पण जर तुम्हाला पीसीओएस आहे म्हणजे काहीतरी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुमच्या हॉर्मोन्सला सूट होत नाहीये, जे आपण बदलावं. आता काय बदलावं आणि कसं बदलावं? तुम्ही काय खाताय आणि केवढं खाताय त्याचं परिणाम हॉर्मोन्सवर होतं. सगळ्यांना माहित आहे चांगलं खाणं कोणतं, वाईट खाणं कोणतं, पण आपण काय खातोय ते बघणं गरजेचं आहे. हिरवे पालेभाजी, फ्रुट्स ते आपल्या आहारमध्ये जास्त पाहिजे. पाणीचं प्रमाण जास्त पाहिजे. साखर कमी, मैदा कमी, कोल्ड्रिंक्स कमी, म्हणजे बेसिकली फास्ट फूडचं प्रमाण कमी पाहिजे. एवढं खाण्यात जर बदल केलं तरी आपण हॉर्मोन्सला थोडेफार नीट करू शकतो. फिजिकल ऍक्टिव्हिटी, काही प्रकाराचं व्यायाम आपल्या दिवसात गरजेचं आहे. तुम्ही अर्ध तासच व्यायाम केलं तरी चालतं ते, पण ते अर्ध तास रोज केलेलं पाहिजे. रोज आंघोळ कशी करतो, रोज जेवण कसं करतो, तसं रोज अर्ध तास व्यायाम गरजेचं आहे. तो व्यायाम म्हणजे तुम्ही कार्डिओ करू शकता, चालायला जाऊ शकता, जॉगिंगला जाऊ शकता, किंवा दार बंद करून तुम्ही नाचून घेतलं तेही व्यायाम असेल, पण ते अर्ध तास रोज करणं गरजेचं आहे. टेन्शन, सगळ्यांच्या आयुष्यात टेन्शन आहेच, इट इज इनएव्हिटेबल, पण ते टेन्शन आपण केवढं घेतो ते आपल्यावर आहे. टेन्शन घेऊन दिवसभर रडत बसलो तर त्याचा काहीच फायदा नाहीये. ते टेन्शन आलं, एखादा दिवस असं वाटलं आज मला बरं वाटत नाहीये, बेचैनी जास्त आहे, जाऊन एक पिक्चर बघून आलो, जाऊन मैत्रिणीच्या घरी जाऊन आलो, किंवा गाणी म्हणून घेतली, पेंटिंग करून घेतलं, एनिथिंग दॅट विल डायव्हर्ट युअर अटेन्शन, तसं केलं तर ते टेन्शन आपण कमी करू शकतो. ही छोटी छोटी गोष्ट जर बदल केली तर आपण हॉर्मोन्सवर असर बदलू शकतो आणि पीसीओएसचं प्रमाण कमी करू शकतो. पीसीओएस साधं सर्दी खोकल्यासारखा आजार नाहीये की आपण गोळ्या घेतल्या आणि सगळं नीट झालं. पीसीओएसला जर आपण मूळमधनं ट्रीट नाही केलं तर ते आता मात्र पाळीचे डिस्टर्बन्स दाखवतंय, पण पुढे जाऊन ते तुमच्या वंध्यत्वालाही हानिकारक होऊ शकतो. तुम्हाला जर पीसीओएसचे संकेत दिसले तर इंटरनेटवरनं माहिती घेऊन स्वतःच ट्रीटमेंट घेण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाऊन त्यांची सल्ला घेतलेली बरं पडतं.